नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. आजच्या कथेचं नाव आहे त्या दोघी सख्या बहिणी होत्या. मोठ्या बहिणीचं लग्न झालं आणि त्यानंतर एक दिवस छोटी बहीणच तिची सासू म्हणून समोर आली. तेव्हा निधी आणि मानसी या दोघी सख्या बहिणी, परंतु सख्या बहिणी असूनही त्या एकमेकींच्या एकदम विपरीत होत्या. निधी समजूतदार आणि हुशार होती. तिने शिक्षण पूर्ण केलं आणि घरची परिस्थिती गरिबीची असल्याने नोकरी करू लागली. तर दुसरीकडे मात्र मानसी एक नंबरची चिडकी आणि उद्धट मुलगी. आपल्या घरात खूप गरिबी आहे याचा तिला लहानपणापासूनच राग यायचा. तिने धड शिक्षणही पूर्ण केलं नाही आणि रात्रंदिवस ती एखाद्या श्रीमंत मुलाशी लग्न करून आयुष्य ऐशोआरामात जगायचं स्वप्न पाहायची. निधी हुशार असल्यामुळे लहानपणापासूनच आई आणि बाबा तिचं कौतुक करायचे आणि नेहमी मानसीला सांगायचे की तुझ्या मोठ्या ताईसारखं बन, तिच्याकडून काहीतरी शिक. त्यामुळे मानसीचा निधीवर खूप राग होता. ती निधीचा नेहमी अपमान करायची, तिला वाईट साईड बोलायची. निधीला एक दिवस मी चांगलीच अद्दल घडवेल असं तिने मनाशी पक्क ठरवलं होतं. आई बाबा निधीचं लग्न करायचं ठरवतात. निधीसाठी एक खूप चांगलं स्थळ येतं. अभिनय नावाचा हा मुलगा दिसायलाही सुंदर असतो, त्याचं शिक्षणही झालेलं असतं आणि तो स्वतःचा बिझनेस करत असतो. एकूणच हे स्थळ एक स्वप्नवत असतं. निधी आणि अभिनयचं लग्न ठरतं. निधीला इतका चांगला मुलगा मिळाल्यामुळे सगळेच खुश होते, परंतु निधीची छोटी बहीण मानसी मात्र खूप चिडलेली होती. तिचा जळफाट होत होता. असा मुलगा आपल्याला मिळायला हवा होता आणि तो या निधीला भेटला, त्यामुळे ती खूप चिडते. मानसी निधीच्या खोलीत येते आणि तिला रागाने बोलू लागते. तू हे सगळं जाणून बुजून केलं आहेस ना? मला तर वाटतं या अभिनयाचं स्थळ मला आलं असेल, परंतु तू मध्ये मध्ये केलं. तुझ्यापेक्षा दिसायला जास्त सुंदर मी आहे, मग तो तुला कसं काय पसंत करू शकतो? निधी मानसीला समजवण्याचा प्रयत्न करते. मानसी असं काही नाही आहे. तर मानसी चिडून म्हणते, तू माझं नशीब माझ्याकडून हिरावून घेतलंय ना, मी तुला सोडणार नाही. मी तुझ्यापेक्षा जास्त श्रीमंत मुलाशी लग्न करून दाखवेल, तेही तुझ्या नाकावर टिचून. असं म्हणून मानसी रागारागाने निघून जाते. निधीला समजतच नाही की मानसीला कसं समजावून सांगावं. निधी आणि अभिनयच्या लग्नाचा दिवस उजाडतो. या दोघांचं लग्न खूपच थाटामाटात पार पडतं. सगळे खूप खुश असतात. मानसी लग्नाच्या विविध समारंभात भाग तर घेते, परंतु ती निधीवर खूप चिडलेली असते. तिच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत असतो. लग्नानंतर निधी आणि अभिनय हे दोघे हनीमूनला विदेशात जातात. 15 दिवस तिथे एन्जॉय केल्यानंतर ते दोघे एअरपोर्टवरून घरी यायला निघतात. घरी पोहोचल्यावर अभिनय दरवाजाची बेल वाजवतो. दरवाजा उघडतो तर अभिनयचे बाबा डॉक्टर वसंत समोर उभे असतात. अभिनय आणि निधीला पाहून त्यांना खूप आनंद होतो आणि ते म्हणतात, आलात का तुम्ही? मी तुमची किती वाट पाहत होतो. तुमच्याशिवाय घरात करमतच नव्हतं. अभिनय आणि निधी डॉक्टर वसंत यांच्या पाया पडतात. अभिनय म्हणतो, बाबा आम्ही सुद्धा तुम्हाला खूप मिस केलंय. डॉक्टर वसंत म्हणतात, तुम्ही दोघांसाठी एक सरप्राईज आहे. अभिनय आणि निधी विचारतात, कोणतं सरप्राईज? डॉक्टर स्माईल करतात आणि जोरात हाक मारतात, डार्लिंग ये लवकर. तेवढ्यात निधीची छोटी बहीण मानसी तिथे येते. मानसीला पाहून अभिनय आणि निधीला मोठा धक्काच बसतो, कारण मानसी साडीत असते. तिच्या गळ्यात मंगळसूत्र असतं, हातात हिरवा चुडा असतो. निधी पुढे येते आणि मानसीला विचारते, हे काय आहे मानसी? तू लग्न केलेस का आणि कोणाशी? मानसीच्या चेहऱ्यावर एक माज असतो आणि ती म्हणते, मला मानसी अशी हाक नाही मारायची. मी आता तुझी छोटी बहीण नाहीये, मी तुझी सासू आहे. सासूबाई म्हणायचं मला निधी. हे ऐकून तर अभिनय आणि निधीच्या पायाखालची जमीनच सरकते. हे दोघे एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागतात.
निधी मानसीला विचारते, हे काय बोलतेस तू? तू माझी चेष्टा करतेस का? की हा एखादा प्रँक आहे? तू माझी सासू म्हणजे बाबांची बायको? अभिनय बाबांना विचारतो, बाबा हे काय बोलते मानसी? डॉक्टर वसंत म्हणतात, बेटा खरं बोलते ती. ती माझी बायको आहे. आम्ही दोघांनी लग्न केलंय. अभिनय आणि निधी या दोघांच्या कानावर विश्वासच बसत नाही. अभिनय म्हणतो, माझा तर विश्वासच बसत नाहीये. डॉक्टर वसंत म्हणतात, का विश्वास बसत नाहीये? मी दुसरं लग्न नाही केलं, कारण तुझ्यासाठी मला सावत्र आई नको होती. परंतु आता तू मोठा झालास, स्वतःच्या पायावर उभा आहेस, तुझं लग्नही झालं. जशी तुला एका जोडीदाराची गरज आहे, तशीच मला सुद्धा आहे. म्हातारपणात जोडीदाराची जास्त गरज असते. निधी डॉक्टर वसंतला म्हणते, बाबा मला तुमचं पटतंय. याच वयात जोडीदाराची जास्त गरज असते. परंतु तुम्ही वयाने इतक्या छोट्या मुलीशी लग्न, तेही माझ्या बहिणीशी लग्न का केलं? मानसी म्हणते, निधी जास्त बडबड करू नकोस. प्रेम करायला कोणतंही वय नसतं, वयाचं अंतर नसतं. आम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात पडलो आणि लग्न केलं. आता आम्ही आमचं पाहून घेऊ. तू मला नको शिकवू. सून आहेस ना, मग सुनासारखंच वागायचं. डॉक्टर वसंत म्हणतात, निधी आणि अभिनय, तुमच्या दोघांचा राग मला कळतोय. परंतु मी जे केलं ते एकदम विचारपूर्वक केलंय. तुमच्या लग्नात मी पहिल्यांदा मानसीला भेटलो. त्यानंतर अनेक वेळेस आमची एकमेकांशी भेट झाली. आम्ही प्रेमात पडलो आणि लग्नाचा निर्णय घेतला. मला एक महत्त्वाचं ऑपरेशन आहे. मी हॉस्पिटललाच जातोय, असं म्हणून डॉक्टर वसंत तिथून निघून जातात. अभिनयला समजत नाही की काय बोलावं आणि तोही खोलीत निघून जातो. निधी मानसीकडे रागारागाने पाहत असते. मानसी निधीजवळ येते. तिच्या चेहऱ्यावर स्माईल येते आणि ती म्हणते, आता कसं वाटतंय तुला? तुला काय वाटलं? तू अभिनयसारख्या श्रीमंत मुलाशी लग्न करशील आणि मी बघतच राहील का? मी आता त्याच्या बापाशी लग्न केलंय आणि तुझी सासू बनले. पहा मी काय करते ते. नाही तुला दिवसातारे दाखवले तर माझं नावही मानसी सांगणार नाही, असं म्हणून ती खोलीत निघून जाते. निधीला धक्का बसतो, कारण तिला समजतं की मानसीने जाणून बुजून तिच्या सासऱ्याशी लग्न केलंय, फक्त बदला घेण्यासाठी. निधी बेडरूममध्ये येते आणि अभिनयला सांगते, अभिनय मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. अभिनय म्हणतो, माझं डोकं दुखतंय. इतक्या चांगल्या मूडमध्ये आपण घरी आलो आणि हे काय होऊन बसलं? निधी म्हणते, जे झालं ते खूप चुकीचं झालं. एक वेळ तर मानसीचं खरंच बाबांवर प्रेम असतं आणि या दोघांनी लग्न केलं असतं तर मी समजू शकते. परंतु तसं काही नाहीये. तिने फक्त माझा बदला घेण्यासाठी हे लग्न केलंय. अभिनय विचारतो, हे काय बोलतेस तू? निधी त्याला सगळा घटनाक्रम सांगते की मानसी तिच्यावर का चिडली होती आणि आता ती बाहेर काय म्हणाली. हे ऐकून अभिनयलाही धक्काच बसतो. अभिनय म्हणतो, जर हे खरं असेल तर मानसीने माझ्या बाबांचा विश्वासघात केला आहे. तिने खूप चुकीचं केलंय आणि तिला शिक्षा भेटायलाच हवी. पण आता काय करायचं? बाबांना सत्य कसं पटवून द्यायचं? आपल्याकडे तर कोणताच पुरावा नाहीये. निधी म्हणते, माझ्याकडे एक आयडिया आहे आणि ती अभिनयलाही कल्पना सांगते. या घटनेला जवळपास 2 दिवस उलटून जातात. मानसी निधीला सासूचा धाक दाखवत असते. तिला काही काही बोलते, तिचा अपमान करते आणि सगळी कामंही तिच्याकडूनच करून घेते. पण निधी शांतपणे सगळं ऐकून घेते आणि सहन करते. परंतु त्याच रात्री डॉक्टर वसंत घरी आल्यानंतर मानसी चक्क त्यांच्या हातात घटस्फोटाचे पेपर देते आणि म्हणते, मला घटस्फोट हवा आहे. हे ऐकून डॉक्टर वसंतला मोठा धक्काच बसतो. डॉक्टर वसंत विचारतात, हे काय बोलतेस तू? आपल्या लग्नाला फक्त 8च दिवस झाले आहेत. मानसी काहीच उत्तर देत नाही. त्याआधी निधी म्हणते, बाबा मी सांगते, ती तुम्हाला घटस्फोट का देते? तुमच्याशी लग्न करण्याआधी मानसीचं एका मुलावर प्रेम होतं. त्या मुलाचं नाव प्रथम, परंतु त्याची आर्थिक परिस्थिती
बेताचीच होती. म्हणून मानसी त्याच्याशी लग्न करायला तयार नव्हती. परंतु आजच प्रथमबद्दल एक बातमी पेपरमध्ये आली आहे. त्याने एक प्रोजेक्ट तयार केला आहे आणि या ॲपसाठी त्याला 100 कोटी रुपये मिळणार आहेत. म्हणूनच मानसीचा विचार बदलला आहे आणि ती आता प्रथमशी लग्न करण्यासाठी ती तुम्हाला घटस्फोट देते. हे ऐकून डॉक्टर वसंतला मोठा धक्काच बसतो. ते मानसीला विचारतात, मानसी, निधी खरं बोलते का? तर मानसी म्हणते, हो, ती खरं बोलते. मी तुमच्याशी लग्न केलं होतं कारण तुम्ही श्रीमंत होतात. परंतु आता माझा तरुण तडफदार बॉयफ्रेंड 100 कोटीचा मालक झाला आहे. मग तुमच्यासारख्या म्हाताऱ्याबरोबर मी कशाला राहील, कशाला संसार करेल? हे ऐकून डॉक्टर वसंतला मोठा धक्काच बसतो आणि ते म्हणतात, तुझं तर माझ्यावर प्रेम होतं ना? मानसी म्हणते, खूपच भोळे आहात तुम्ही डॉक्टर. तुमच्यासारख्या म्हाताऱ्यावर कोणी प्रेम करू शकेल का? तेही माझ्यासारखी सुंदर आणि तरुण मुलगी. माझं तर तुमच्या पैशांवर, तुमच्या संपत्तीवर प्रेम होतं आणि मला माझ्या मोठ्या बहिणीची, निधीची जिरवायची होती. म्हणून मी तुमच्याशी लग्न केलं. पण आता मला त्याची काही गरज नाही आहे. डॉक्टर वसंत खूप चिडतात आणि मानसीच्या अंगावर धावून जातात. परंतु निधी त्यांना थांबवते आणि म्हणते, नाही बाबा, तुम्ही तिच्यावर हात नका उचलू. तिची लायकी नाही आहे तेवढी. तुम्ही फक्त या घटस्फोटाच्या पेपर्सवर सह्या करा. डॉक्टर वसंत राग शांत करतात आणि घटस्फोटाच्या पेपरवर सह्या करतात. निधी म्हणते, मला एवढंच हवं होतं. आता तुम्ही दोघे कायदेशीररित्या एकमेकांपासून वेगळे झाले आहात. मानसी म्हणते, तसंही मला या म्हाताऱ्याबरोबर नाही राहायचं. असं म्हणून तिथून बॅग घेऊन जाऊ लागते. निधी म्हणते, तुझ्या बॉयफ्रेंडला 100 कोटी रुपये मिळणार आहेत. ही बातमी तर तू ऐकली, परंतु अजून एक बातमी ऐकून जा. मानसी थांबते आणि विचारते, कोणती बातमी? तर निधी म्हणते, ही बातमी खोटी आहे. तुझ्या बॉयफ्रेंडला असं कोणतंही बक्षीस नाही मिळालेलं. तो खोटा पेपर होता जो आम्हीच छापला होता आणि आम्हीच प्रथमला तुला खोटं सांगायला लावलं होतं. हे ऐकून मानसीच्या पायाखालची जमीनच सरकते. अभिनय म्हणतो, तू किती खोटारडी आहेस. तू माझ्या बाबांना फसवून कसं लग्न केलं? तुझं सत्य काय आहे हे त्यांच्यासमोर आणण्यासाठीच आम्ही हा प्लॅन तयार केला. मानसीला जबरदस्त धक्का बसतो आणि ती म्हणते, तुम्हाला मी सोडणार नाही. तुम्ही खूप चुकीचं केलं आहे. आणि ती डॉक्टर वसंतला म्हणते, मला माफ करा. यांनी मला फसवलं आहे. मी तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही. तर डॉक्टर वसंत म्हणतात, हे घटस्फोटाचे पेपर दिसत आहेत ना? मला तुझ्याशी एक शब्दही बोलायची इच्छा नाही आहे. गुपचूप इथून निघायचं आणि परत तुझं तोंडही नाही दाखवायचं मला. नाहीतर तुझ्याविरुद्ध पोलीस कंप्लेंट करेल. मग तुझं काय होईल ते तू पहा. मानसीला समजतं की आपली खूप मोठी चूक झाली आहे आणि निधीने आपली चांगलीच जिरवली आहे आणि ती गुपचूप तिथून निघून जाते. मानसी इतकं वाईट वागली म्हणून निधीला वाईट वाटतं आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं. परंतु अभिनयाने डॉक्टर वसंतीला समजावून सांगतात, ती चुकीची होती, तू नाही. झालं गेलं विसरून जा. त्यानंतर निधी आणि अभिनयचा संसार खूप सुखाचा होतो आणि डॉक्टर वसंत दुसऱ्या लग्नाबद्दल कानाडा खडा लावतात. तर मानसी मात्र पुन्हा एकदा श्रीमंत मुलगा पटवण्याचे प्रयत्न सुरू करते. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, कशी वाटली आजची कथा नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अशाच नवीन नवीन कथांसाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.